चांदूर रेल्वे पोलिसांची गावठी दारू निर्मिती करणाऱ्या हातभट्टीवर धडक कारवाई. सुमारे 9,88,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट. आज 31 मे रविवार रोजी सकाळी 10 वाजता चांदूर रेल्वे पोलिसांनी ग्राम गौरखेडा येथील पारधी बेड्यावर सुरू असलेल्या अवैध गावठी दारू निर्मितीच्या हातभट्टीवर धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात मोहाचा सडवा व दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करून नष्ट केले. या कारवाईत सुमारे 9,88,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला. पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की ग्राम गौरखेडा येथील पारधी बेड्यावर गिरीश सुभाष पवार हा आपल्या साथीदारासह मोहाचा सडवा व इतर रासायनिक पदार्थाच्या साहाय्याने अवैधरित्या गावठी दारूची निर्मिती करीत आहे. प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाड टाकली. कारवाई दरम्यान प्रत्येकी 200 लिटर क्षमतेचे 32 प्लास्टिक ड्रम आणि 10 लोखंडी ड्रम मध्ये भरलेला एकूण 84,000 लिटर मोहाचा सडवा अंदाजे 8,40,000 रुपये किमतीचा जागीच नष्ट करण्यात आला. तसेच दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे नवसागर, गूळ, लोखंडी पिपे, टोपल्या, कढई, पाईप व इतर आरोग्यास अपायकारक साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गिरीश सुभाष पवार यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 फ क ड तसेच भारतीय न्यायसंहिता BNS कलम 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितेश आढारे, पोलीस उपनिरीक्षक रोहित कुदडे तसेच चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली. या प्रकरणाचा पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहेत. नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता हे अमरावती ग्रामीण पोलिसांचे प्रथम प्राधान्य आहे, असा संदेश या कारवाईद्वारे देण्यात आला आहे.